साहेब यांना समजून सांगा पुढे टाकला म्हणून. आम्हाला माहित तुम्ही सांगणार नाही, पण तरी सांगा. नसता आमचे मराठी सांगतील, नुसते आमच्या मागं मराठीच नाहीत, सगळ्या जाती धर्माचे बेपट्टे गोदाडेवाल्याला सांगा जरा. सगळेच आहेत, कारण त्यांचं आरक्षण मागणार आहेत. आम्ही मुस्लिमाच्या आरक्षणाला सुट्टी नाही, धनगर बांधवाच्या नाही, कसे देत नाहीत बघू द्या. एकदा मराठा आरक्षणाचं मिळून द्या, सगळ्यांचं सुरू होणार दंका आहे. निवडणूक घेऊ नये विनंती, घेतली तर पुढची प्रक्रिया आम्हाला करावी लागणार. चौथा आंदोलनाचा मुद्दा 24 तारखेपासूनचाच लगातारसाठी, पण जरा चौथा मुद्दा थोडा वेगळा आहे, ते तुम्हाला विचारून मला घ्यायचं. आपल्या राज्यात किमान माझ्या अंदाजानं जास्त असतील, पण एक अंदाजा धरू आपण, 25-30 लाख तरी म्हातारे माणसं असतील मराठीचे. 25-30 लाख तरी एक अंदाजा जास्त असते, पण धरू चला 5 कोटी म्हणल्यावर 25-30 लाखापेक्षा जास्त असते, पण 10 लाख धरा. मला असं वाटतं यांनी जर या 24 ते 29 पर्यंत जर नाही अंमलबजावणी केली तर मग सगळ्या वृद्ध महिलांनी म्हाताऱ्या माणसांनी सगळ्या नामावरून उपोषणाला बसायचं. पुरेचे पुरे लांबच बाजा टाकू ह्याकडे त्याकडे. त्याच्यातल्या बीपी असणाऱ्या म्हातारे माणसं, खोकणारे, जागेवर संडास करणारे, ही सरकारची जबाबदारी, डॉक्टरची जबाबदारी. त्यातलं एक जर मेलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि शिंदे साहेबांची जबाबदारी. उपोषण करताना एक मेलं त्यांना रोज हगाला आणण्याची जबाबदारी सुद्धा पोलिसांची, डॉक्टरांची, सरकारची. ते उपोषणाला बसल्यावर जाणार पुढे, नाही तर मग सगळ्या सोयीची अंमलबजावणी करा. 1 मार्चला मला वाटतं महाराष्ट्रातले आपले शक्य असणारे तिथं जरी त्यांचं घरी दुखत असलं तरी माझ्याजवळ आणून टाका. त्यामुळे म्हाताऱ्या माणसाला भाऊन द्या, आपल्या नातवाचं लेकराचं कल्याण म्हातारी ते सगळं संभळतो आम्ही. डॉक्टर कशाला सलाईन कशाला इतक्या आम्ही इथं लावतो त्यांना भाऊन द्या उपोषण. म्हातारं खोकलं भीतरी त्यांनीच. म्हातारं जर म्हणलं मला मनपात करमत नाही, तू लिबा झाड काढण्याचा, तर डॉक्टरांना पोलिसाला नेणंच. म्हातारं जर म्हाताऱ्याला रोज सकाळी हिंडून आणण्याची जबाबदारी सुद्धा सरकारचीच आहे. काही आमच्या म्हाताऱ्या माणसांना बिडी वाढल्याशिवाय हलायला येत नाही, त्याला लांब नेणं सुद्धा जबाबदारी सरकारचीच आहे. ह्या वयात जर त्याची लढायची इच्छा असेल नातवासाठी तर सरकारला अडचण काय? सरकारला काय करायचं आमच्या म्हाताऱ्याचं? आमच्या म्हाताऱ्याला लढायचं म्हणतात, म्हातारपणात दंड थोपाडले ते म्हणतात मला नातवासाठी लढायचं. आजी म्हणते माझ्या नातीसाठी मला लढायचं. आजीला ना आज्याला प्रॉब्लेम काय? सरकारला काय अडचण? आमचं किती वयाचं असू, 90 वर्षाचं म्हातारी बसायचं म्हणजे तिला दिसत नाही, तुला काय करायचं? मग आता ते 2 जण होऊ, 50 वयावृद्ध म्हातारे माणसं, म्हाताऱ्या मावश्या होऊ द्या, 50 जण होऊ द्या, 100 जण होऊ द्या, 1000 होऊ द्या, 2000 होऊ द्या, नाही तर 20 लाख होऊ द्या. आपण आपले बाज आणायची, फक्त पांघरात आणायचं, खायची तर बोली